उपवासाच्या दिवसात साबुदाणा, भगर, साबुदाण्याची खीर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीची मखाना खीर ट्राय करू शकता। किंवा उपवास असल्यानंतर घरामध्ये भरपूर फळं आणलेली असतात, मात्र फळंसुद्धा खाण्याची इच्छा होत नाही, मग उपवासाचं कस्टर्ड ट्राय करू शकता। त्यासाठी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये मखाना भाजून घ्यायचे आहेत। उपवासाला मखाना खात असाल तर वापरू शकता किंवा मग इतर ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता। 1 मिनिटभर मखाना मीडियम टू लो फ्लेमवरती भाजल्यानंतर त्याच्यामध्ये इतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। मी इथे बदाम, काजू आणि भोपळ्याची बी आणि थोडेसे पिस्ता वापरलेले आहेत। भोपळा उपवासाला चालतो, त्यामुळे त्याची बीसुद्धा उपवासाला चालत असते। 2 मिनिटं लो फ्लेमवरती सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेतले। लगेच एका डिशमध्ये हे ड्रायफ्रूट्स काढून थंड करून घ्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला दळून घ्यायचे आहेत। खूपसुद्धा फाईन पावडर बनवायची नाही, थोडेसे जाडसर दळायचे, म्हणजे खीरमध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि जी भोपळ्याची बी आहे ती खूप छान लागते। मी या पद्धतीने जाडसर दळून घेतलेले आहेत। आवडत असेल तर तुम्ही फाईन पावडरसुद्धा करून घेऊ शकता। आता इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे। गरम दुधामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स दळून घेतलेले आहेत ते घालायचे। आवडीनुसार साखर टाकायची, केसर टाकायचं आणि फक्त साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला दूध उकळवून घ्यायचं आहे। सर्व ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर मिक्स करायचं। दूध गरम झाल्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे, म्हणजे पटकन ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मिक्स होतात। 2 ते 3 मिनिटांमध्येच साखरसुद्धा वितळलेली आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मिक्स होऊन दूधसुद्धा घट्ट झालेलं आहे। सर्व ड्रायफ्रूट्स दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर दुधाला चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये फ्रेश कुटलेली वेलची पूड टाकायची। अर्धा चमचाभर फ्रेश वेलची पूड टाकलेली आहे आणि लगेच गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आणि बघा किती छान आपली इथे मखानाची खीर तयार झालेली आहे। तुम्ही ही खीर गरम गरमसुद्धा ट्राय करू शकता, जेवल्यानंतर हेल्दी दूध म्हणून ट्राय करू शकता किंवा उपवासात पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता। आता थोडीशी ही खीर रूम टेम्परेचरला आली की लगेच फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायची आहे। लगेच गरम गरमसुद्धा ही खीर खाऊ शकता, मात्र थंड झाल्यानंतर ही खीर आणखीन छान लागते। इथे आपली मखाना किंवा ड्रायफ्रूट्सची खीर तयार झालेली आहे। नक्की ही खीर ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। आता 1 तास फ्रीजमध्ये ठेवून खीर थंड करून घेतलेली आहे आणि बघा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट खीर तयार झालेली आहे। आणि बघा आपण जी नेहमी खीर बनवतो त्याच्यापेक्षा आणि जे आपण गाडीवरती किंवा स्टॉलवरती बदाम शेक पितो त्यापेक्षा सुद्धा टेस्टी ही खीर लागते। नक्की मी सांगते म्हणून एकदा ही खीर ट्राय करून बघा। इथे आपली थंडगार मखाना खीर तयार आहे। बराच वेळेस घरामध्ये फळं अवेलेबल असतात आणि ती खाल्ल्या जात नाही, त्यावेळेस याच्यामध्ये फळं टाकून कस्टर्ड म्हणून सुद्धा ही खीर एन्जॉय करू शकता। मी इथे पपई, ॲपल आणि डाळिंब टाकलेलं आहे। आपल्या अंदाजाने कमी किंवा जास्त प्रमाणात फळं याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कस्टर्ड म्हणून ही खीर एन्जॉय करू शकता। अतिशय हेल्दी व्हर्जन आहे। भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत, मखाना आहेत, दूध आहे आणि फळंसुद्धा टाकलेली आहेत, त्यामुळे अतिशय हेल्दी अशी ही खीर आहे। फक्त खूप थंड आवडत नसेल तर थोडीशी थंड करून त्याच्यामध्ये फळं टाकायचे, तरीसुद्धा ही खीर खूप छान लागते। जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर या पद्धतीची खीर नक्की ट्राय करून बघा। उपवासाच्या दिवसात भगर, साबुदाणा खाऊन खूप कंटाळा आलेला असतो, शिवाय बाहेरचं आईस्क्रीमसुद्धा आपण ट्राय करू शकत नाही, मग या पद्धतीची मखाना खीर किंवा कस्टर्ड नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। उपवासाच्या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत।